एमएलए डिस्क्वालिफिकेशन केस एकनाथ शिंदेंना नोटीस जारी 2 आठवड्यात म्हणणं सादर करण्याचे निर्देश शिवसेनेचे आमदार अपात्रतेची सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी एमएलए डिस्क्वालिफिकेशन केस ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेनंतर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुरू करण्यात आली आहे। बघा हे प्रकार काय आहे। राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला त्यामध्ये शिवसेनेचे पण आमदार पात्र होते आणि शिंदे गटाचे आमदार पात्र होते। फक्त प्रश्न होता चिन्हाचा आणि शिवसेना नावाचा किंवा मालकी हक्काचा। तो हक्क नार्वेकरांनी शिंदेना दिले। पण यावरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली या दरम्यान या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून यावेळी सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांना नोटीस जारी केली। तसेच यांना 2 आठवड्यामध्ये आपलं म्हणणं सादर करायचे निर्देश दिलेले आहेत। त्याच वेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी तुम्ही उच्च न्यायालयात का जात नाही असा सवाल देखील केला। यावर ठाकरे गटाकडून युक्तिवाद करत कपिल सिब्बल यांनी त्यासाठी बराच वेळ जाईल असं हे सांगितलं होतं। वेळ तर जाईलच परत आमच्या हातचं सुद्धा निघून जाईल असा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांनी त्या ठिकाणी केला। शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे ना देत कोणत्याही गटाला विधानसभेमध्ये अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटातील आमदाराला अपात्र केला नाही। दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयाने शिंदेला नोटीस जारी केली त्यामुळे राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीमध्ये येणार तर नाही ना अशा चर्चा सध्या सुरू आहेत। खरं तर काय राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। तसेच ठाकरे गटाकडून सुनील प्रभू यांनी सुद्धा याचिका दाखल केली होती। याच पार्श्वभूमीवरती सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला आपलं म्हणणं सादर करायची वेळ दिलेली आहे। आता सर्व पुढचं निघतंय आणि मागचं पुढचं निघून राहुल नार्वेकरांचा निकाल अडचणीत येऊ शकतो का किंवा शिंदे गटच पूर्णपणे अडचणीत येऊन महाराष्ट्रामध्ये असं नेमकं कुठलं राजकारण समीकरण उदयाला येतं याकडे सर्वसामान्यांचं लक्ष हे लागलेलं आहे। आणि कुणाचं म्हणणं असंही आहे की शिंदे गटातील आमदारांना नोटीस आलेली आहेत आणि त्याचं म्हणणं सादर करायला सुद्धा 2 आठवडे एवढा टाइम देण्यात आलेला आहे। आता ज्या आमदारांना नोटीस जारी करण्यात आली तसेच या आमदारांना 2 आठवड्यात याचं म्हणणं सादर करण्यात येईल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणावर 2 आठवड्यानंतर सुनावणी होईल। दरम्यान आता शिंदे गटाच्या आमदारांनी या नोटीसीला उत्तर दिल्यानंतरच या प्रकरणाची सुनावणी कुठे करायची या संदर्भात निर्णय घेतला जाईल। त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणाऱ्या ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात वर्ग करणार आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। एवढं बघून बघा एकच गोष्ट वाटते की खुदा के घर में देर है लेकिन अंधेर नहीं। काही दिवसापूर्वी ठाकरेंनी जनता अदालत घेतली होती। त्या लोक अदालतीमध्ये आपले विषय मांडले होते आणि यावरती आता निर्णय काय येईल कोर्टाचा याकडे सर्वांचं लक्ष लागलं। तुम्हाला याविषयी कोण वाटते काय नक्कीच आपले मत व्यक्त करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।